नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेड बद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले ट्रेंट लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. नंतर आपण या कंपनीच्या नंबरला इस्टिमेट सोबत कंपेअर करून बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपण ट्रेंट लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघूया की ट्रेंट लिमिटेडचे नंबर किती वाजता आले आहे. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडचे क्वार्टर वनचे नंबर 6 ऑगस्ट 2025 म्हणजे आज संध्याकाळी जवळपास 5:45 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत ट्रेंट लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 4,104 कोटी रुपयांनी 4,883 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 4,216 कोटी रुपयांनी 4,883 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ट्रेंट लिमिटेडचा टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 4,149 कोटी रुपयांनी 4,924 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 4,291 कोटी रुपयांनी 4,924 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 3,703 कोटी रुपयांनी 4,368 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील ट्रेंट लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस वाढले आहे. 3,874 कोटी रुपयांनी 4,368 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ट्रेंट लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 501 कोटी रुपयांनी 564 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 415 कोटी रुपयांनी 564 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ट्रेंट लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द क्वार्टर और इयर बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 391 कोटी रुपयांनी 424 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 311 कोटी रुपयांनी 424 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपण जर ट्रेंट लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 11.04 रुपीजने 12.09%. आणि ट्रेंट लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 8.95 रुपीजने 12.09. आणि मित्रांनो, आपण जर ट्रेंट लिमिटेडच्या नंबरला मार्केटच्या इस्टिमेटसोबत कंपेअर केले तर इथे ट्रेंट लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 24%ने वाढून 423 कोटी रुपये आला आहे. म्हणजे ट्रेंट लिमिटेडच्या नंबरने मार्केटच्या इस्टिमेटला बीट केले आहे, जे ट्रेंट लिमिटेडसाठी पॉझिटिव्ह अपडेट आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. आणि त्यात आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत
ट्रेंट लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. तर मित्रांनो, जर आपण रिझर्व अँड सरप्लस बघितला तर तो लगातार वाढत आहे आणि करंटली ट्रेंट लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस आहे 5426.19 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ट्रेंट लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते बिलकुल सेमच आहे आणि करंटली आहे याची लॉंग टर्म बॉरोइंग जवळपास 500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ट्रेंट लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ते लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. आणि मित्रांनो, जर आपण ट्रेंट लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो लगातार वाढत आहे आणि करंटली ट्रेंट लिमिटेडची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे जवळपास 340 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ट्रेंट लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते करंटली आहे 338.94 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ट्रेंट लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर ट्रेंट लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.01%, FISची होल्डिंग आहे 18.39%, DISची होल्डिंग आहे 18.42% आणि ट्रेंट लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.06%. आणि मित्रांनो, आपण जर ट्रेंट लिमिटेडची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बघितली तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.01%. आणि मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडच्या प्रमोटरने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच ट्रेंट लिमिटेडची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल झिरो आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले ट्रेंट लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. आणि मित्रांनो, आपल्याला इथून समजले की ट्रेंट लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, आपल्याला इन्क्रीमेंट दिसत आहे म्हणजे वाढ दिसत आहे. नंतर आपण ट्रेंट लिमिटेडच्या नंबरला इस्टिमेटसोबत कम्पेअर करून बघितले आणि आपल्याला समजले की ट्रेंट लिमिटेडच्या नंबरने इस्टिमेटला बीट केले आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटी म्हणजे थर्ड नंबरवर आपण ट्रेंट लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.